रामराम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या लाडक्या चॅनलमध्ये मराठवाडा मेडिको. तर मित्रांनो, आज तुम्हाला हे ड्रेस घातल्यानंतर कळत असेल आज काय आहे काय नाही. दिवाळीच्या या शुभ अवसर नाही ना, थांब पहिले मी सांगून कर रे, थांब जरा. रामराम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या चॅनलमध्ये, दॅट इज मराठवाडा मेडिको. तर आज तुम्ही वातावरण बघू शकता. वातावरण कसं आहे कसं नाही, होय बरोबर. आय जस्ट लव्ह द वातावरण. तर आज तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की आज काय आहे काय नाही. आज इंडियन एम्बॅसी म्हणजे बिश्केकमध्ये इंडियन एम्बॅसी द्वारे दिवाळीचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. तर आज आपण तिथं कॉलेजतर्फे आलेलो आहोत आणि हे तुम्ही माझा आउटफिट बघू शकता. यानं तुम्हाला या स्टार्टिंग आयडिया भेटली नाही. आता आपण मध्ये जाऊन पाहूया काय काय नाही, कारण इंडियाचे ब्रँड अँबॅसिडर माननीय श्री अतुल चॅटर्जी सर, परत भरपूर प्रोग्राम आहे. जवळपास इथल्या 5 युनिव्हर्सिटीज एकत्र येऊन दिवाळी साजरी करणार आहे. तर कसं आहे माहिती का, लहानपणी आपल्याला दिवाळीचा भरपूर म्हणजे उत्साह असायचा, पण जसं जसं आपण मोठ्या वयात गेलो तसं तसं दिवाळीचा उत्साह कमी गेला. पण तुम्ही जर दुसऱ्या देशात जाऊन तिथं आपलं जर उत्सव सण साजरा करत असाल तर त्याची उत्सुकता ही म्हणजे एकदम समजून घ्या तुम्ही, म्हणजे कसं आहे कसे नाही ते. त्यामुळे एकदम सगळ्यांची एक्साइटमेंट लेवल खूप म्हणजे एकदम टॉप म्हणजे एकदम हाय टॉप लेवलला आहे. तर आपण बघूया काय होतं काय नाही, कंटिन्यू राहा. आता आज हे प्रोग्राम इथं अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बिश्केक येथे आयोजित केला आहे. बस का इंतजार करते हुए मेट्रो में खड़े खड़े, बस का इंतजार करते हुए मेट्रो में खड़े खड़े, रिक्शा में बैठे हुए गहरे शून्य में क्या देखते रहते हो, गुम सा चेहरा लिए क्या सोचते रहते हो, क्या खोया क्या पाया का हिसाब नहीं लगा पाए ना इस बार भी, घर नहीं जा पाए ना इस बार भी. भारतामध्ये असताना कधी मला मेहंदीचा वास, मुलींसाठी ते झाला सुगंध. भारतामध्ये असताना हा मेहंदीचा सुगंध मला कधी आवडला नाही, पण इथल्या मेहंदीमध्ये वेगळाच सुगंध दडला गेला. कारण परप्रांतीय लोकांमध्ये मेहंदी प्रति जी ओढ होती, ती ओढ बघून खरंच आपल्या संस्कृतीबद्दल मला आनंद झाला आणि अभिमान वाटला. आपले प्रमुख पाहुणे मसाला चहाचा आस्वाद घेताना पाहू शकता आपण.
प्रकारे आपलं दिवाळीचं सेलिब्रेशन संपले, पण इथंच संपलेलं नाहीये. हे फक्त कॉलेजचं सेलिब्रेशन संपलेलं आहे. तुम्ही इंडियात म्हणजे आपण असताना तुम्ही बघितलेलं की इतर म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे प्रत्येक राज्यातले लोक एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. पण आज पहिल्यांदा आम्हाला सगळ्यांना दुसऱ्या भरपूर त्यातले म्हणजे इंडिया झालं, किर्गिस्तान झालं, रशिया झाले, पुन्हा बांगलादेश, पाकिस्तान सुद्धा इथं येऊन इन्व्हॉल्व झाला दिवाळी सेलिब्रेशन करायला. तर इथूनच एकतेचा संदेश आपल्याला भेटला आणि ते आपण बघायला भेटलो आणि सगळ्यांनी गुण्या गोविंदाने येऊन दिवाळी साजरी केली. तर अजून एक तुमच्यासाठी मोठं सरप्राईज आहे. पूर्ण जे महाराष्ट्राचे आपले स्टुडंट्स आहेत इथे बिश्केकमध्ये ते उद्या मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करणार आहेत. उद्या आपलं औचित्य साधून दिवाळीचं औचित्य साधून मोठं सेलिब्रेशन आहे. तर आता उद्याचं तुम्हाला आम्ही नक्की दाखवणार आहे. तर कंटिन्यू राहा. The next day. रामराम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आज आहे डे 2 दिवाळी सेलिब्रेशनचा. तर आपण काल पाहिलो की कशा पद्धतीनं 5 युनिव्हर्सिटी एकत्र येऊन 5 देश एकत्र येऊन आपण काल दिवाळी साजरी केली. तर आज स्पेशली तुम्हाला म्हणलो होतो मी, जसं मागे आता सांगितलं की आज आपण फक्त महाराष्ट्राचे मुलं येऊन सगळेजण एकत्र येऊन गुण्या गोविंदाने यांनी एकदम उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळी साजरी करणार आहोत. तर आज तुम्ही बघू शकता आजचं नवीन आउटफिट आहे. आणि तिथे कसं आहे मित्रांनो, इंडियामध्ये तुम्हाला फटाके वाजवायला भेटणार आहेत, पण आज आम्हाला इथं फटाके बघायला भेटणार आहेत. इफ यू नो यू नो. boy. तर बघूया काय होतंय काय नाही. इथे आपण पाहू शकता की काळाची गरज ही जॅकेट घालायची. अच्छा. इथल्या काळाची गरज, पण कुर्ता घालणं हे कंपल्सरी होतं आणि जॅकेट घालणं हे कंपल्सरी होतं. त्यामुळं इंडियात अशी कधी परिस्थिती अनुभवली नसेल तुम्ही, पण इथं आम्ही बिश्केकमध्ये सगळ्या परिस्थिती अनुभवायला मिळाल्याच. हे बघा आमची गँग. बरं हो, जाता जाता आम्हाला हे न्यूक्लियस स्क्वेअर दिसलं. अच्छा. म्हणजे दर दिवशी एवढं हे चमकलेलं नसायचं एवढं, पण आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आज या न्यूक्लियसची आपण लाइटिंग खास लाइटिंग पाहू शकता. हे इथून आता आम्ही इथे थांबलेलो आहे ट्रॅम स्टँडला. थोड्याच वेळात ट्रॅम्प आल्यानंतर आम्ही तिथे जाणार आहोत. पोहोचताना असं वाटलं की आम्हालाच उशीर झाला, पण तिथे गेल्यानंतर कळालं की अजून मंडळी गोळा व्हायचीच बाकी आहे. काही मंडळी जमली होती आणि काही मंडळी यायची बाकी होती. तर पूजेसाठी आम्ही आमचा स्टेथोस्कोप जे मेडिकल फील्डसाठी दैवत मानलं जातं आणि लक्ष्मी मातेचा फोटो आणि काही पुस्तकं आमचे. तर नंतर सुरुवात झाली आपल्या पारंपरिक पद्धतीला, म्हणजेच आरती. राजे शिवछत्रपती महाराजांचा मंडळीचे अध्यक्ष माननीय श्री सिद्धांत लांडगे यांना विचारू की त्यांना वाढताना कसं वाटतंय. सिद्धांत. तर सर्वप्रथम आज भरपूर संख्येने दिवाळीला लोक उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे खूप आभार.
आणि आमचं थर्ड सेमिस्टर म्हणजेच अर्थात सेकंड इयर. आम्ही पहिल्यांदा कोणत्यातरी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला नाही, म्हणून सर्वांची सेवा करण्यासाठी आणि सर्वांची मदत करण्यामध्ये खूपच मजा येईल. अरे शेवटी भात वाढणं हाच आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. भात वाड्या जिंदाबाद. Excuse me, brother. Brother, इथं. आओ हा गोविंद. Wait a minute. अगोदर केली देवाची पूजा, नंतर केली पोटाची पूजा, आता आपण करूया मनाची पूजा. तर आता आपण बघूया आमचा धांगड धिंगा. दादा तर आजचं सेलिब्रेशन कसं झालं? अरे ब्लॉगिंग तो करतो. हा दादा तुला सांगतो काय पुढे. तर या वर्षीची दरवर्षीप्रमाणे सिनियर्सने आयोजित केलेली दिवाळी ही जोरदार झाली, धमाकेदार झाली. अशीच दिवाळी दरवर्षी करू आपण, हीच पुढील इच्छा. आणि शिवजयंती पण ह्याच जोरदार प्रोत्साहन करू. जरा पोरात नाचो तर अशाच पाहण्यासाठी मराठा व्हिडिओला सबस्क्राईब करा. काय मी तुम्हाला असंच मनोरंजन करत राहू हीच आमची शांत समारोह समजून. धन्यवाद.